नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता थोड्या दिवसातच दिवाळी येणार आहे. थोडे दिवसच म्हणजे की 28 ऑक्टोबरपासून दिवाळी चालू होणार आहे. म्हणजे पहिला दिवस आहे वसुबारस. तर या दिवशी गाईची पूजा केली जाते. तर मग आपण दिवाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवतो, घर सजवतो, रांगोळ्या वगैरे काढतो, माता लक्ष्मीच्या पूजा करतो, घर सगळं स्वच्छ करतो. तर मग आपण जे घर स्वच्छ करतो त्यामध्ये आपण बऱ्याच वस्तू अशा घरात ठेवतो की ज्या आपल्याला वस्तू लागत नाहीत. पण मग काय करायचं आहे, जर काही घरातील एखाद्या वस्तू बंद पडलेल्या असतील तर त्या घरात ठेवायच्या का? मग त्या वस्तू जर घरात ठेवल्या तर काय होतं, नकारात्मक ऊर्जा तयार होते. तर मग अशा कोणत्या वस्तू आपण घरात ठेवल्या नाही पाहिजे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मग सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे आपल्याला घरात त्या वस्तूंमुळे माता लक्ष्मी टिकून राहणार नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रत्येकजण दिवाळीची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. याचं कारण म्हणजेच की दिवाळीचा सण आपल्याला एक वेगळाच उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जातो. ही ऊर्जा आपल्याला वर्षभर कामात येते. दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रिय व्यक्तींना, नातेवाईकांना भेटतो. घरामध्ये फराळ, सजावटी, रांगोळी याची आपण खूप तयारी करतो. मग यावर्षी 28 ऑक्टोबरपासून म्हणजेच की वसुबारसपासून दिवाळी सुरू होणार आहे. मग दिवाळीला आपण काय करतो की घराची साफसफाई, स्वच्छता करतो. या कामामध्ये आपल्याला खूप जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणजेच की दिवाळीमध्ये आपण जी देवपूजा वगैरे लक्ष्मी मातेची पूजा करतो. देवी लक्ष्मीला स्वच्छता सगळ्यात प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला स्वच्छता नसेल तर त्या घरात माता लक्ष्मी टिकून राहत नाही. त्यासाठी मग लक्ष्मी माता टिकून ठेवायची असेल तर आपल्याला घरामध्ये स्वच्छता आणि शांतता असणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. तर मग काय होतं की ह्या सतत धावपळीच्या याच्यामध्ये आपल्याला साफसफाई करणं म्हणा किंवा दिवाळीची साफसफाई करताना आपण घरात वर्षानुवर्ष पडलेल्या वस्तू घरात ठेवतो. तर मग त्या वस्तू आपल्याला बाहेर काढून टाकायच्या आहेत. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की काय, आपल्या घरात जर तुटलेल्या वस्तू काढून टाकायच्या आहेत, ते अजिबात वापरायचं नाही. कधी कधी आपण एखादी वस्तू काय होतं, तुटली किंवा फुटली, थोडीफार चिरली तर ती लगेच टाकून देत नाही. किंवा मग कधी कधी असं का आपण काय करतो की स्वतःच्या पैशाने म्हणजे कष्टाने, खूप कष्ट करून मेहनतीने एखादी वस्तू आपण घेतलेली असते. मग ती वस्तू जेव्हा तुटते त्यावेळेस मग टाकून देण्याचे आपले काही लवकर मन तयार होत नाही. त्यामुळे मग अशा वस्तूला पर्याय म्हणून आपण मग त्या ठिकाणी दुसरी वस्तू घेतलेली असते, तरी पण आपण ती वस्तू टाकून देत नाही. म्हणजे काय होतं, या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचा परिणाम म्हणून घरामध्ये वादविवाद होतात किंवा इतर काही समस्या निर्माण होतात ज्याचा सामना करावा लागतो आपल्याला. त्यामुळे दिवाळीच्या ह्या स्वच्छतेच्या निमित्ताने तुम्ही ह्या ज्या काही तुटलेल्या वगैरे वस्तू असतील तुमच्या घरात तर मग त्या वस्तू फेकून द्या. म्हणजेच काय होतं की घरात सुख समृद्धी नांदते. दिवाळीचा सण हा सुख समृद्धीचा सण आहे. दिवाळीला घराची साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेल्या काचेच्या वस्तू फेकून देणे. घरात खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असतात त्या दुरुस्त करून घेणे किंवा आपल्या घरात बंद पडलेली घड्याळे असतात तर मग आपण त्या घड्याळ काय करतो की सेल वगैरे टाकून मग परत चालू करण्याचा प्रयत्न करतो. पण ते घड्याळ काही चालू होत नाही. किंवा बेल्ट वगैरे असणारे आपल्याला घड्याळ हातात घालण्याचे ते पण घड्याळ असते, आपण ते घेतले असते पण ते खराब झाल्या कारणामुळे आपण मग ते फेकून देत नाही. मग ते आपण असं शोपीस किंवा आठवण ह्या ज्या वस्तू असतात शोपीसच्या त्या पण आपल्या घरात काय होतं की आपण स्वतः घेतलेल्या असतात, त्यामुळं मग खूप महत्त्व असतं. यामुळे मग आपण त्या वस्तू पटकन फेकून देत नाही बाहेर. मग याचा पण परिणाम वाईट होतो. घड्याळ बंद पडतं तेव्हा त्या घड्याळ दुरुस्त करून तुम्हाला ठेवायचे असतील तर दुरुस्त करून ठेवू शकता. पण काय होतं, घड्याळ बंद पडलेल्या घरात ठेवल्यानंतर आपल्या घराची प्रगती थांबते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पण म्हटलं आहे की बंद पडलेलं घड्याळ अजिबात घरात ठेवायचं नाही. म्हणूनच मग दिवाळीची स्वच्छता करताना आपल्या घरामध्ये ह्या ठेवलेल्या शोपीस वगैरे असतात त्या पण कशा भरपूर खराब झालेल्या असतात आणि मग
त्या वस्तू टाकून न देता आपण काय करतो की त्या घरात ठेवतो. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आपण रिपेअर होणार असतील किंवा दुरुस्त होणार असतील तर मग त्या आपण दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. जर दुरुस्त होणार नसतील तर मग त्या भंगारमध्ये देऊन टाकायच्या आहेत. पण आपण काय करतो की थोड्या दिवसांनी देता येईल म्हणून मग अशाच घरात ठेवतो. मग आजकाल काय झालं, जुने रेडिओ असतात, खराब झालेले टी व्ही, बंद पडलेले मोबाईल. काय होतं आजकाल वेळेनुसार माणूस एवढा बदलला आहे की नवीन मोबाईल घेतला की जुना मोबाईल मग आपण असंच घरात कुठे पण टाकून देतो. मग ते सुद्धा आपल्याला मग त्या पण वस्तू जर खराब झाल्या असतील तर मग आपण त्या अ, वे- दुरुस्त करण्याच्या ठिकाणी किंवा मोबाईलच्या दुकानात मग देऊन टाकल्या पाहिजेत. म्हणजे बंद पडलेले मोबाईल वगैरे ठेवायचे नाहीत. आणि घरात आपले दरवाजे म्हणा किंवा खिडक्या म्हणा अशा गंजल्या असतील तर त्यांना ऑइल वगैरे सोडून ते जर कर असा आवाज येत असेल त्यांचा तर मग त्या दाराच्या म्हणजे कडीतून जर आवाज येत असेल तर गेटच्या कडीतून आवाज येत असेल तर मग त्यांच्याकडे दुर्लक्ष आपण करतो. तर दारामधून गेटमधून असा आवाज जरी येत असेल तर ते काय होतं की त्या आवाजामुळे मग घरात पण म्हणजे भांडणं वाढतात. म्हणजे ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. जर ह्या वस्तू जर आपल्या खराब झाल्या असतील तर मग त्यांची वेळीच आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच अजून दुसरी गोष्ट काय की आपण भांडी जी असतात ते भांडे थोडीशी जरी चिरले वगैरे काय झालं तर आपण टाकून देत नाही. ते भांडे पण आपण मग पाहिजे तसंच ठेवतो. नंतर ज्यावेळेस नवीन वस्तू आणतो त्यावेळेसच मग त्या टाकून देतो. त्यामुळे मग ह्या दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण जर ह्या साफसफाई करणार आहात तर मग ह्या वस्तू सगळ्या बाहेर टाकून द्यायच्या आहे. त्याचबरोबर शोपीस असतात किंवा लाईटीचे बल्ब वगैरे असतात ते खराब झाले तरी आपण तसेच दिवसेंदिवस तसेच घरात ठेवतो. यामुळे काय होतं की घराच्या धनामध्ये पैशाची वाढ होत नाही किंवा घराचं संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी नसतात. त्यामुळे मग आपण काय करतो की दरवाजाला लावण्यासाठी कुलूप हे आणतो. पण ते कुलूप जास्त दिवस राहत नाही, गंजलं वगैरे खराब झालं तर मग आपण काय करतो की ते घरातच ठेवतो. पण अशा वेळेस काय होतं की बंद पडलेलं कुलूप घरात ठेवल्यानंतर आपल्या करिअरला म्हणा किंवा आपल्या प्रगतीला म्हणा आपली प्रगती थांबती. त्यामुळं मग आपल्या करिअरवरची वाट लागते. त्यामुळे मग ह्या जे कुलूप बंद पडलेला असेल तर गंजला असेल तर मग घरात न ठेवता ते वेळीच टाकून दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच काय होतं की बऱ्याच वेळा घरामध्ये आपण देवी देवतांच्या ग्रंथ म्हणा किंवा पुस्तक म्हणा, मूर्ती असतात, फोटो असतात. तर मग हे काय करतो आपण की खराब झाल्या असतील तरी पण काय करतो की तशाच आपण ठेवून देतो. त्याचं विसर्जन करत नाही. किंवा मूर्ती भग्न पावलेल्या म्हणजेच की तुटलेल्या मूर्ती वगैरे असतात. तर ह्या आपण काय करतो आपण त्यांचं पण आपण विसर्जन करत नाही. म्हणजे अशाच मूर्ती वगैरे घरात ठेवतो. तर ह्यामुळे पण काय होतं आपल्या घराच्या आसपास सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि मग त्याचा परिणाम आपल्या घरावर होतो. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे पण असतील तर मग ह्या वस्तू दिवाळी येण्या अगोदरच घरातून बाहेर फेकून द्या. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.